आपल्यात ऊर्जा दिली, स्वाभिमान दिला, महाराष्ट्र धर्म शिकवला, राष्ट्र धर्म शिकवला आणि मराठी माणूस म्हणून स्वाभिमानाने जगायचा धडे दिले ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमच्या मनसे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे या दोघांनाही मानाचा मुद्रा करतो। आणि आज इकडे मालवणी महोत्सव, सध्या मालवणी माणूस आधी खरा दोन मालवणी एकत्र येते त्याच मोठा असा, त्यामुळे गावात काय आमच्या चालला तर बघितलं असतं सगळ्यात वाटोळा चालला है बरा, पण तर गेलंय तेव्हा गाडा चाललेला। माना हो तुमको बेहद हसी, ऐसे बुरे हम भी तो नहीं है, देखा कभी तो प्यार से, डरते हो क्यों इकरार से, असं जेव्हा असं कोण म्हणतं, देखा कभी तो प्यार से, डरते हो क्यों इकरार से, ऐसा कर रहा है मन से, असं कोण म्हणते तर मनसे म्हणते। आणि खरंच आहे ती, कारण आता जे काही चालू आहे राजकारणात तेव्हा उगाच ह्याला घ्यायचं की नाही ह्याला घ्यायचं, देखो कभी तो प्यार से, डरते हो क्यों इकरार से, हम भी खडे हैं मन से, असं बोलून त्याला सांगून टाकायला पाहिजे आपण। आणि म्हणून मी या निमित्तानं आलोय। मला खूप आनंद होतो की या नरी पार्क मैदानाला एक वेगळा इतिहास आहे, कामगार मैदानाला, आणि खास करून शिवसेनेच्या इतिहासातला मोठा इतिहास आहे। त्या इथं झालेली आंदोलनं, गिरणी कामगारांच्या संपानंतर झालेलं आंदोलन, अनेक चळवळी इथून सुरू झाल्या आणि आज एक नवीन चळवळ सुरू आहे। ती चळवळ आहे शिवसेना मनसे एकत्र आल्याची चळवळ आहे। एक वेगळ्या पद्धतीनं आनंद देणारी आहे, उभ्या महाराष्ट्राला स्फूर्ती देणारी आहे, मराठी माणसाला उभारी देणारी आहे। आणि म्हणून मी आज खास निलेशचा खास आग्रह येत होता, मिनार सारखं सांगत होता आमच्या शाळेवर, भाई निलेश ते बोले, म्हटलं येऊ ना, तू कशाला चिंता करतो, मनसे बुलाया है मैं दिल से आ जाऊंगा, चिंता नहीं करना। आणि म्हणून मी तर आलोय। या मालवणी जत्रोत्सवाचा आनंद घ्या। मालवणी माणसाबद्दलच्या सगळ्या ज्या काही आपल्याबद्दलच्या समज गैरसमज आपल्या बाहेर आहेत महाराष्ट्राच्या, त्याच्याबद्दल आपण वेगळं उभं राहिलं पाहिजे। मग तिथंच थोर साहित्यकार सुद्धा आहेत आपल्याकडे, आणि मग हे सगळं मधु मंगेश कर्णिकांसारखा साहित्यकार आजही आहे। साहित्यिक आपण जवळ यायला पाहिजे। खडकाळ आहोत म्हणजे कधी कधी कुसुमाग्रजांनी कविता का लिहिली मला कळतच नाही। महाराष्ट्र देशा खडकांच्या देशा दगडांच्या देशा, ते सगळं आमच्या कोकणात आहे सध्या। ते दगड एकमेकावर मारत बसतात, त्याच्यापेक्षा आपण कोणावर मारायचे कळलं पाहिजे। म्हणून तुम्हा सर्वांना शुभेच्छा देताना मी मनापासून दिली शुभेच्छा देतो। आता गंगा यमुना जवळ आली आहे, पुढं पाणी कळता कामा नये, हे गंगेचं आहे की यमुनेचं, इतकं संगम व्हायला पाहिजे। इतकं सुंदर संगम होऊ द्या। महाराष्ट्राच्या हितासाठी आपण आलो, ते कधीही विसरूया नको। मराठी माणसाच्या उद्धारासाठी ते आलो। तुम्ही उल्लेख केलात ते त्यांना कळलंही नसेल, युनो म्हटलं का लवकर कळेल। मी युनोत जेव्हा जाऊन बोललो तेव्हा भारताबद्दल बोलताना मी तिथं सुद्धा अमेरिकेत बोलताना सुद्धा विचार केला। माझी दिल्लीतील भाषणं अनेक जण पाहत असतील। आजची देशातील परिस्थिती पाहिल्यानंतर महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा, तो कायम तसाच असला पाहिजे। आणि तो दिशा देण्यासाठी माननीय उद्धवजी आणि माननीय राजजी एकत्र आलेत, दशेतून दिशा देण्यासाठी। त्यांना आपण शुभेच्छा देऊया, मनापासून शुभेच्छा देऊया। असंच पुढे जा निलेश, असेच उत्सव करत राहा। मालवणी माणसा खाऊ घाल, ते का सांग गाडीवर देऊ नको, आमच्या वागडा बरोबर चालतो, आपण सगळे बरोबर जाऊया आणि मराठी माणसाला पुढे घेऊन जाऊया, अशी शुभेच्छा देतो। आपली रजा घेतो। मला इथे बोलवून सन्मानित केल्याबद्दल समस्त मनसेच्या माझ्या पूर्वजांच्या बांधवांनो, छोट्या भावांनो मनापासून शुभेच्छा देतो। आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब, ज्याप्रमाणे आपल्याबद्दल मी उल्लेख केला की निष्ठेचं ज्वलंत उदाहरण अर्थात अरविंदभाई सावंत, अगदी त्याचप्रमाणे राजसाहेबांप्रती निष्ठा बाळगणारे, अगदी त्यांची सावली म्हटलं तर आमचे माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर साहेब, ज्यांनी हे स्वप्न